हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कवरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. बाबाजी चैतन्य भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ति शांताराम बाबान की जय. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञान ज्ञानिनं तत्वदर्शिनः. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगननीतपानि मण्डना मण्डनाना तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहसं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरिकं प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ओम ब्रह्मानंदनं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षु नामज्ञानदानक्यदक्षं घोटिक्षत्रिनिवासिनं तं नमामि वेदविद्वान् वरिष्ठं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आत्मरूपी गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञान ज्ञानिनं तत्वदर्शनः. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थातच या ग्रंथाला दुसरं जे नामाविधान आहे भावार्थ दीपिका, जी पठन करत असताना, जिचं पारायण करत असताना साधकाचा भाव प्रगट होत असतो, म्हणून भावार्थ दीपिका असं नामाविधान या ग्रंथाला आहे. आणि या भावार्थ दीपिकेतील अर्थातच गीतेवरची जी टीका आहे आणि या टीकेवरचा जो चौथा अध्याय आहे आणि चौथ्या अध्यायातील 34वा श्लोक आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. या श्लोकावरती माऊली ज्ञानोबारायांनी 4 ओव्या खर्च घातलेल्या आहेत. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे
आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगाती पुसले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा: मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनोहरी. अशा मंगलमय वातावरणामध्ये प्रातस्मरणीय सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव सेवा ट्रस्ट बोरी बुद्रुक या सोनाई आनंद आश्रमाचा कलशारोहण सोहळा, त्याचप्रमाणे या नूतन वास्तूचा जो सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि या सोहळ्यातील आजचा जागराचा दिवस आहे. संप्रदायामध्ये याला जागराचा दिवस म्हणतात, कारण उद्या काला आहे. आणि या जागराच्या दिवशी पहिलीच प्रवचनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू, की ज्यांना नुकताच आता श्री 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 1008 महामंडलेश्वर आणि धर्मसिंधू या पदानं गौरवण्यात आलेलं आहे. असे प्रातस्मरणीय माझे सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा यांच्या कृपाप्रसादाने ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे, हे मी माझं परम भाग्य समजतो. सज्जन हो, मला खऱ्या अर्थानं ओवी घ्यायची होती. किंबहुना सोय जीवात्मयाची लाय, तेथे जे होय तया नाम सुख. परंतु केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. धर्म त्यांचे देखिले पाय, दिले अभय अक्षय दानगा. या न्यायानं माझ्या जीवनामध्ये सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा यांची प्राप्ती झाली. कशी प्राप्ती झाली? की कर्मसाम्य दशा झाली. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, मग तो श्रीगुरु आपैसा भेटेची गा. म्हणून असा मंगलमय वातावरणामध्ये सुरू असणारा हा महोत्सव, आणि या महोत्सवामध्ये मोठे मोठे महात्म्यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. कोणाला जर का प्रवचनासाठी नावं द्यायची असतील तर इथं नावं द्यायचं काम चालू आहे. कुणाला नावं द्यायची असली तर माझ्याकडे आणून द्या. अशा मोठमोठ्या महात्म्यांची प्रवचन कीर्तन या ठिकाणी सज्जन हो झालेले आहेत, होणार आहेत. आणि म्हणून मी या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधल्या 34व्या श्लोकाला या ठिकाणी सेवेसाठी निवडलेलं आहे. याचं कारण आहे की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये परमार्थाची रीत ज्यांनी मला सांगितली आणि त्या रीतीनं चालण्याचा, त्या रीतीनं वागण्याचा प्रयत्न मी केला. आणि माझ्या वाट्याला आज या ठिकाणी ही प्रवचनरूपी सेवा आलेली आहे. सज्जन हो, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी. सज्जन हो, की दोन्ही महात्म्यांनी दोन्ही कीर्तनामध्ये सांगितलं की पंढरीची कशी कौलारूची पेट आहे, मिळाले चतुष्ट वारकरी.
बऱ्याच लोकांना वारकरी संप्रदाय हा जो आहे याच्यामध्ये 4 परंपरा समाविष्ट आहेत हे आत्ताशी काही काहींना कळालेलं आहे. हो, महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे की जो नाथ संप्रदाय आहे त्यालाच प्रकाश संप्रदाय असं नामाभिधान आहे, बरोबर ना. दुसरा चैतन्य संप्रदाय, तिसरा स्वरूप संप्रदाय आणि 4 नंबरचा जो संप्रदाय त्याला आनंद संप्रदाय. आणि माझ्या ज्ञानोबारायांची एक ओवी आहे, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. मग माझे समर्थ सद्गुरु गुरुनाम गुरु श्रीपाद बाबा सांगायचे की ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे का दुष्काळ आहे बाप्पांनो. तर ब्रह्मविद्येचा दुष्काळ आहे, पण तो ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले जड जीवा. हो, म्हणून माझ्या शांताराम बाबांना ब्रह्ममूर्ती जेव्हा आळंदीच्या आश्रमामध्ये आम्ही संबोधलं, सर्व साधकांनी जय जयकार केला, ब्रह्ममूर्ती शांताराम बाबांकी जय. आणि असा जय जयकार त्या आळंदीच्या आश्रमामध्ये झाल्यानंतर सर्वांचा आनंद, साधकांचा आनंद असा उंच बळून आला. आणि त्याचंच सार्थक पुढं असं झालेलं आहे की आमच्या बाबांना आज साधू समाजाची सर्वोत्कृष्ट जी पदवी आहे श्री श्री 108 महामंडलेश्वर या पदानं गौरविण्यात आलेलं आहे. याचं कारण आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात यावं लागतं, समाजाच्या मनात येऊन चालत नाही. माझ्या बाबांना श्री श्री 108 महामंडलेश्वर या पदवीनं सन्मानित देवांनी केलेलं आहे. आणि याचं कारण आहे, बाबांच्या कार्याचा जर विचार केला गेला, नवीन साधकांना कदाचित काही गोष्टी माहीत नसतील, पण बाबांचे अधिकारी वर्गच किती आहेत. हो, उदारत वारी ऐसी कीर्ती चराचरी, पवित्र हे थोरी गरजता ती पवाडे. साधूकडं उदारत्व असावं लागतं, संतांकडे उदारत्व असावं लागतं आणि देवाकडे उदारत्व असावं लागतं. आणि ते उदारत्व माझ्या शांताराम बाबाकडे असल्याच्या कारणामुळं आपण सारिके करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी. त्यांच्यासारखं बनवलंय, आपण सारिकी करीती तात्काळ. आणि म्हणून हा श्लोक घ्यावा लागला. पण त्यांच्यासारखं बनवलंय, मग त्यांच्यासारखं बनवण्याची काही रीत भात असेल की नाही. म्हणून त्यांच्यासारखं बनवण्याची जी रीत आहे, जो विधी आहे, की ज्या विधीनं माझ्या बाबांना महामंडलेश्वर या पदवीनं सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तो विधी माझ्या ज्ञानोबारायांनी भगवान कृष्ण परमात्म्याने सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, या न्यायानं इथं सांगून ठेवलेलं आहे. कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, त्या विधीने जर तू सेवन केलं आणि त्या विधीने जर तू मला प्रश्न विचारला, तर त्या प्रश्नाची उत्तर मी तुला त्या विधीने सांगेल. आणि त्या विधीने सांगितल्याच्या नंतर तुला माझं विश्वरूप पाहता येईल. मग तैसा अनुग्रह पैराया देवे केला धनंजया. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये बाबांनी आपल्याला अनुग्रहित केलेलं आहे. कुठल्या भावनेनं अनुग्रहित केलेलं आहे समजतंय का तुम्हाला? की स्त्री करी पाप भोगावे पुरुषाने, हो, आणि राजा करी पाप भोगावे प्रजेने, आणि शिष्य करी पाप भोगावे गुरुने. हो, किंवा तुकोबाराया
स्पष्ट शब्दात सांगतात, अरे सज्जन हो, तुमच्या समोर कालच आम्ही त्या आळ्याला जाऊन आलो. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ दिव्यांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. आणि तुमच्या समोर देखील तेच उदाहरण आहे. एका रेड्याला बोलत करण्याचं सामर्थ्य ब्रह्ममूर्ती शांताराम बाबांनी केलेलं आहे. कुठल्याही संस्थेत शिकलेला हा रेडा नाही. म्हणून सज्जन हो, हात ठेविला मस्तकी, हो प्रसाद देऊने केले सुखी. आणि त्याच फल तुका म्हणे, तैसे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रमाचं फल काय आहे? वैराग्य प्राप्त होत, वैराग्य. पण साधू सेवा घडायला पाहिजे, साधूचा अनुग्रह प्राप्त व्हायला पाहिजे. जोपर्यंत साधूचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत चालू असलेल्या 6 दिवसाचा आनंद देखील तुम्हाला घेता येणार नाही. राहुल महाराज बरोबर की नाही? तो आनंद घेण्यासाठी वांडे बाबा की आपल्याला जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे. त्याच्या वंशाला जावं लागतं. आणि त्याच्या वंशाला जर जायचं असेल तर त्या परंपरेचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त व्हावा लागेल. आणि मग त्या परंपरेचा पायिक जर व्हायचा असेल तर ब्रह्मनिष्ठ आणि क्षत्रिय सद्गुरू बाबांना शरण जावे लागेल. आणि बाबांना शरण गेल्याच्या नंतर बाबा काय करतील? तर बाबा तुम्हाला त्या विधीचं तत्वज्ञान सांगतील, विधीनं सेवन करण्याचं तत्वज्ञान तुम्हाला सांगतील. तदविधी तुम्हाला जर ते ज्ञान पाहिजे असेल ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे? या श्लोकावर माझे ज्ञानोबराया अगदी 4च ओव्या खर्ची करतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेशी. संताला भजलं पाहिजे, पण कधी कधी नाही. तर सततम कीर्तयन्तो माम यतंतच्छ दृढव्रताः. सतत सतत भजलं पाहिजे, सतत सतत त्यांचं कीर्तन केलं पाहिजे, त्यांचं भजन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. हो, मग काय केलं भगवान कृष्ण परमात्म्यानं? अर्जुनावर अनुग्रह केला. आणि अनुग्रह केल्याच्या नंतर कापे तो थरारी आनंदाश्रू नेत्री, अष्टांगी गात्री प्रेम तुझे. हो हो, जसं काना वचनाची या भेटी, सारी साची पै किरटी, तो वस्तू होवोनी उठी कोणी एक जो. माझ्या बाबांच्या वचनाची आणि तुमच्या खानाची जर भेट झाली ना, तर काय होतं? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे रामरूप. तुम्ही गेली 4-5 दिवस पाहताय, हरिपाठ पाहताय. त्या हरिपाठामध्ये प्रत्येक साधक ब्रह्मरसानं ओला होतोय, ब्रह्मरसाचं सेवन करतोय. आणि याचं कारण आहे, हो, हे गुरुचं सामर्थ्य आहे. हो, नाही तर नाम तर अनेक जणांना माहिती आहे, नामाचे शब्द अनेक संप्रदायामध्ये जसं तसं नाम आहे. पण आपल्याकडं शक्ती पाहत आहे, आपल्याकडं नामामध्ये बाबांनी शक्ती प्रविष्ट केलेली आहे, ती परंपरेनं चालत आलेली आहे. आणि याचंच कारण माझ्या बाबांचं कार्य मोठं आहे. आणि त्या बाबांच्या कार्याचा जो आढावा आहे तो भगवंताने घेतलेला आहे. आणि भगवंताने कितीतरी वर्ष बाबांनी त्रिविध ताप सहन केल्याच्या नंतर आता न मागता, कुठल्याही आखाड्याचा सभासद न होता, माझ्या बाबांना या ठिकाणी महामंडलेश्वर पदवीनं गौरविण्यात आलेलं आहे. आणि याचं कारण आहे, देवाच्या मनात यावं लागतं. जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत
काहीच होत नाही. राहुल महाराज मला फक्त एक 2 मिनिटं दृष्टांत सांगण्याची परवानगी द्या. देवाच्या मनात यावं लागतंय, मला सांगावं लागेल. तुम्ही सांगितलंय की 15 मिनिटच आहे प्रवचनाला, पण माझी मज झाली अनावर वाचा हो, आणि छंद या रामाचा घेतलाशे हो. असं वाचेला अनावर व्हावं लागतंय. माझ्या बाबांना जो गौरव मिळालेला आहे याचं कारण सांगण्यासाठी मला तुम्हाला एक दृष्टांत सांगावा लागतोय. आणि तो दृष्टांत सांगता सांगता मी तुम्हाला ज्ञानाची पद्धत जी माझ्या ज्ञानोबरायांनी या ठिकाणी रीत सांगितली, ते रीत तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे आणि माझी सेवा समाप्त करणार आहे. सज्जन हो, देवाच्या मनात आलेलं आहे. माझे बाबा गृहस्थी आश्रम आहेत आणि जो पुरस्कार संन्यस्त झाल्यानंतर मिळतो तो पुरस्कार, ते पद माझ्या बाबांना गृहस्थी आश्रमात मिळालेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी प्रमाण बाबा दिलेलं आहे. तुका म्हणे तैसे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. म्हणून सज्जन हो, काय केलेलं आहे, हा माझ्या बाबांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे, हा माझ्या बाबांच्या कार्याचा सन्मान आहे हो. आणि ते देवानी पाठवलेला आहे. देवाच्या मनात यावं लागतं. काय झालं, अगदी 90च्या स्पीडने आपण दृष्टांत घेणार आहोत की एकदा कृष्ण परमात्मा आणि अर्जुन फेरफटका मारण्यासाठी राज्यामध्ये फिरत असताना चालता 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 एका चौकामध्ये गेले. आणि चौकामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक भिकारी भिक्षा मागत असताना अर्जुनानं पाहिला. आणि अर्जुनानं काय केलं, त्याच्या खिशामध्ये काही मोहरांची थैली होती. आणि त्याच्या मनात आलं, कुणाच्या, अर्जुनाच्या. कुणाच्या मनात यावं लागतं, देवाच्या मनात यावं लागतं. जीवाच्या मनात येऊन चालत नाही. जीवाच्या मनात आश्रम बांधायचा आहे असं येऊन चालत नाही, तर देवाच्या मनात यावं लागतं आश्रम बांधायचा आहे. आणि तर ताई कोठाळे ताई, देवाच्या मनात आल्यानंतर हे सक्सेस होतं. बरं काठोळे ताई बरोबर, देवाच्या मनात आल्यानंतर हे सक्सेस होतं. आणि हे देवाच्या मनात आलेलं आहे, कारण गुरुविन देव नाही दुजा पाहतात राहिलो हो. अरे गुरुच देव आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. माझे ज्ञानोबराय वर्णन करतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा पाहतात त्रैलोकी. माझ्या ज्ञानोबरायांनी सांगायचं, ज्यांनी या संप्रदायाचा पाया घातला त्या माझ्या ज्ञानोबरायांनी सांगावं, अरे गुरुविना देव नाही तुझा, गुरुच देव आहे. म्हणूनच माझ्या तुकोबरायांना देखील म्हणावं लागलं, अरे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु हो. म्हणून मला सांगायचं आहे की बाबांना जे गौरवण्यात आले देवाच्या मनात आलतं. आणि म्हणून मला दृष्टांत सांगावा लागतोय ताई, की कृष्ण परमात्मा अर्जुन फिरायला चाललेले आहेत, फेरफटका मारायला चाललेले आहेत. चौकामध्ये एक भिकारी बसलेला आहे. आणि अर्जुनाच्या मनात आलं की माझ्या खिशामध्ये मोहरांची थैली आहे आणि या भिकाऱ्याला ती थैली आपण द्यावी, म्हणजे याला परत भिक्षा मागण्याची काही कारण नाही. म्हणून अर्जुनानं काय केलं, खिशामधली मोहरांची थैली काढली आणि त्या भिकाऱ्या पुढे ठेवली. म्हणलं बाबा उद्यापासून भिक्षा मागायला येऊ नका. भगवान कृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि फक्त हसले, फक्त हसले, काहीच बोलले नाही. कृष्ण परमात्म्याच्या जीवनाचा विचार जर केला तर जन्मला आल्यापासून दुःख येत आहे, पण चेहऱ्यावर कायमच हसू आहे, कधीच रडका चेहरा नाही कृष्ण परमात्म्याचं. आणि तसंच माझ्या बाबांचा विचार जर केला, तुम्ही काही नवीन साधक असाल, पण माझे बाबा पायजमा शर्टवर आणि साधी 2 व्हीलर गाडीवर पुण्याला चिखली या ठिकाणी श्रीपाद बाबांची प्रवचन आणि कीर्तन ऐकायला त्या ठिकाणी यायचे.
आणि साधक आमचे काही बाबांच्या शेतातली कामं करतो म्हणून सांगायचे. एवढा त्रास सहन केल्याच्या नंतरच हे वैभव उभं आहे. काही नवीन साधकांना माहीत असेल किंवा नसेल, पाहिजे मावर बाबा टू व्हीलर चालवत बाबांचा सत्संग अटेंड करण्यासाठी त्या ठिकाणी यायची. एकत्र कुटुंब बाबाचं. बाबांनी कालच आम्हाला सांगितलं की कपडे बाहेर काढायला सांगायचे बाबांना, पहिलं शेतामध्ये काम करा. पण आमच्या बाबांनी तुकोबारायांचं प्रमाण जसेच्या तसं जपलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भ्रम भवश्रम, सुख होईल दुःखाचे सज्जन हो. प्रत्येक बाबांच्या चरित्राला एक आणि एक प्रमाण माझ्या ज्ञानोबरायचं, माझ्या तुकोबरायांचं बसतंय बघा. आणि म्हणून मी दृष्टांत सांगतोय, देवाच्या मनात आलंय. अर्जुनानं थैली दिली, तो भिकारी घरी चालला होता. घरी चालला असताना त्याला आनंदताई अनावर झाला. या ताई आनंद अनावर झाला आणि आनंद अनावर झाल्याच्या नंतर रस्त्यामध्येच त्यानं मोहरा मोजायला सुरुवात केली. अर्जुनानं दिलेल्या मोहराची थैली रस्त्यामध्ये मोजायला सुरुवात केली आणि मोजल्यानंतर शेजारून एक चोराची टोळी चालली होती. आता जशी चोराची टोळीने पाहिलं की हा मोहरा मोजतोय, लगेच तिथं आले आणि त्या भिकाऱ्याच्या हातातली जी थैली आहे ताई ती चोरून घेऊन निघून गेले. निघून गेल्यानंतर हा घरी आला, शोक करू लागला. दुसऱ्या दिवशी परत चौकामध्ये भिक्षा मागायला आला. मला सांगायचंय, देवाच्या मनात यावं लागतं. आणि नंतर अर्जुनानं हिऱ्यांची थैली दिलती. खरं तर देवाच्या मनात यावं लागतं, जीवाच्या मनात येऊन काहीच होत नाही. आणि मग पुन्हा काही महिन्यांनी कृष्ण परमात्मा आणि अर्जुन त्या चौकामध्ये आले. पुन्हा त्या अर्जुनानं पाहिलं तर तो भिकारी पुन्हा भिक्षा मागतोय. भिक्षा मागतोय पाहिल्यानंतर अर्जुनाच्या खिशामध्ये एक किमती हिरा होता. म्हणला ठीक आहे, याच्याकडून ते हिऱ्याची थैली हरवली असेल किंवा काय झालं असेल म्हणून आला असेल पुन्हा. म्हणून एक किमती हिरा होता. तो किमती हिरा अर्जुनानं त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवला. भगवान कृष्ण परमात्म्यानं पाहिलं आणि फक्त हसले, काहीच बोलले नाहीत. हो, मौनच सर्वार्थ साधनम. बऱ्याच ठिकाणी मौन फायद्याचं असतं. म्हणून सज्जन हो, कृष्ण परमात्म्याने मौन धरलं, फक्त हसले. आणि तो भिकारी घरी गेला. तो हिरा आता चोराने चोरू नये रस्त्यामध्ये काढला नाही, पाहिला नाही. घरी गेल्यानंतर तो भिकारी कर्मदरिद्री होता. घरी गेल्यानंतर त्याच्या घरामध्ये ताई फक्त 2च मडके होते मातीचे. 2च मडके होते. तो किमती हिरा गेला, नेला आणि 2 मडक्यापैकी 1 मडकं त्याची बायको पाण्याला घेऊन नदीवर गेली होती आणि 1 मडकं घरामध्ये शिल्लक होतं. दुसरं काही भांड त्याच्या घरामध्ये नव्हतं. मला काय सांगायचे ते लक्षात घ्या. माझ्या बाबांचा जो गौरव झालाय त्या गौरवासंदर्भात मी दृष्टांत सांगतोय. सचिन हो. आणि मग त्यांनी तो हिरा कागदाच्या पुडीमध्ये ठेवला. अगदी 5 मिनिटात संपवतो. 2 मिनिटं बोलल्या, 2 मिनिटाचे 5 मिनिटं. हो ठीक आहे. ठेवला आणि हिरे मडक्यामध्ये ठेवला. मडक्यामध्ये ठेवल्यानंतर त्याची बायको 1 मडकं घेऊन गेली होती. येता येता पायाला ठेच लागली. ते मडकं पडलं, फुटलं. मग दुसरं मडकं उचललं. तिचा पती झोपला होता, त्याच्यामध्ये ताई हिरा ठेवला होता. ते मडकं घेऊन गेली, पाण्यामध्ये बुडवला. तो हिरा, किमती हिरा निघून गेला. निघून गेल्यानंतर याला जाग आली. पाहिलं तर मडकं. बायकोने म्हणले याच्यातलं हिरा काय? म्हणले मला माहित नाही, मी मडकं फुटलं, पाण्याला नेलं दुसरं. आणि मग कालांतराने आता राहुल महाराजांनी आदेश केलेला आहे, आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून सज्जन फक्त 5-5 मिनिटं. आता कीर्तनकार तुम्ही आहेत, ताई आहेत. कीर्तनकाराचे 5 मिनिटं म्हणजे थोडीशी 2 मिनिटं मी संपवतो लगेचच. मला फक्त बाबांच्या देवाजीच्या मनात आलेपर्यंत जाऊ द्या आणि लगेच सेवा संपवतो. आणि मग कालांतरानं भगवान कृष्ण परमात्मानं अर्जुन त्या चौकात आले. तो भिकारी भिक्षा मागताना दिसला आणि कृष्ण परमात्म्यानं एक नाणं त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवलं. त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवून त्या भिकाऱ्याने लाह्या घेतल्या आणि त्या लाह्या त्यांनी नदीमध्ये टाकल्या. नदीमध्ये टाकल्यानंतर ज्यांनी तो हिरा गिळाला होता, तो हिरा मासा बाहेर आला. हिरा मुखातून बाहेर सोडला. याला खूप आनंद झाला त्या भिकाऱ्याला. परत येताना पाहिल्यानंतर म्हणला, पाहिला, दिसला. त्याच वेळेस ती टोळी चालली होती. त्यांनी देखील ते ऐकलं आणि त्यांनी वाटलं की आपल्याला यांनी पकडलेलं आहे, याची राहिलेली हिऱ्याची पिशवी देऊन टाकावी. माझा दृष्टांत संपला.
तो खूप रंगवून सांगता येतो, पण मला टाइम नसल्याच्या कारणामुळं मला हेच सांगायचंय. अर्जुनाच्या मनात आलं होतं त्याचं दारिद्र्य नष्ट करावं, पण करता आलं का? करता आलं नाही. पण जेव्हा देवाच्या मनात आलं तेव्हा निश्चितपणानं एका नाण्यानंही काम झालं आणि त्याचे ते गेलेला हिरा आणि मोती आले, मोत्यांची थैली आली आणि तो श्रीमंत झाला. देवाच्या मनात आल्यामुळं श्रीमंत झाला. तसं माझ्या बाबांचा जो गौरव देवाच्या मनात आल्याच्यामुळं, कारण बाबांनी आमच्या सारख्यांना आपणासारखं बनवलं, ताई आपणासारखं बनवलं आणि म्हणून आपल्याला मोठेपण आहे, म्हणून आपल्या बाबांमुळं आम्हाला मोठेपण आहे. म्हणून देवाच्या मनात आलं की बाबा हे महामंडलेश्वर व्हावेत, बाबा हे धर्मसिंधू व्हावेत आणि माझ्या बाबांच्या घरी चालून ती पदवी आली. याचं कारण आहे की बाबा त्यांच्या सद्गुरूंना त्या विधीनं शरण गेले. कसं की जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. सेवा केली माझ्या बाबांनी, श्रीपाद बाबांची सेवा. हो, सतत माझ्या बाबांच्या डोळ्यासमोर श्रीपाद बाबा आहे आणि म्हणून माझ्या बाबांनी त्या पद्धतीनं गेलं आणि म्हणून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि मग त्यांच्या मनात जे होतं ते कालच्या दिसाला पूर्ण झालं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगा ते पुसले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. म्हणून तुम्हाला आणि मला जर ते ज्ञान प्राप्त करावं असं वाटत असेल तर सद्गुरू सेवा घडली पाहिजे आणि सद्गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे त्याचं चिंतन, त्यांचं मनन आणि त्याचं मंथन झालं पाहिजे. नुसतं लोकांना सांगून फायदा नाही, तर ते आत्मसात झालं पाहिजे, त्याची अनुभूती आली पाहिजे, अष्टसात्विक भावांचा आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि मग म्हणलं पाहिजे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय, सब संतन की जय.